विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू डिजिटल जगताप क्लासेस। आज आपण एखाद्या 2 डिजिट नंबरचा 2 अंकी संख्येचा स्क्वेअर वर्ग पटकन कसा करायचा ते पाहणार आहे। त्यासाठी त्याचे आपण 3 भाग करायचे। मग आता ते 3 भाग कोणते? त्या 2 डिजिट नंबर 2 अंकी संख्येचे भाग कोणते? तर पहिला भाग म्हणजे ज्या 2 डिजिट नंबर 2 अंकी संख्येच्या युनिट प्लेसला 0, हे एक्झाम्पल पहा। याच्यामध्ये युनिट प्लेसला किती आहे? 0, बरोबर। आता दुसरा भाग म्हणजे काय? ज्या 2 डिजिट नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे। मग हे उदाहरण पहा, याच्या युनिट प्लेसला किती आहे? 5 आहे। हा दुसरा भाग झाला। आणि तिसरा भाग म्हणजे ज्या 2 डिजिट नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5, 0 आणि 5 हे सोडून म्हणजे बाकीचे डिजिट म्हणजे 1 2 3 4 6 7 8 9 हे डिजिट जर असतील तर हा तिसरा भाग। असे 3 भाग। आता हे 3 भाग पाहण्याच्या आधी आपल्याला 1 to 10 1 ते 10 पर्यंतचे स्क्वेअर पाठ पाहिजे, पटकन यायला पाहिजे। आणि मी तुम्हाला एक आश्वासन देतो की हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला 2 डिजिट नंबरचे स्क्वेअर तुम्ही पटकन शोधू शकता, पटकन सांगू शकता। तर मग आपण पहिला भाग। आता ज्या 2 डिजिट नंबरच्या युनिट प्लेसला 0, आता बघा हे उदाहरण 30 पार्ट आहे आपला स्क्वेअर, माहिती आहे आपल्याला, पण बघा आपल्याकडे काय 30 स्क्वेअर 30 शून्याचे काय करायचे? दुप्पट, एक शून्य तर 2 लिहायचे आणि 3 चा स्क्वेअर नाही। आता ही तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती काय आहे? तिन्ही मेथड मध्ये आपल्याला 1 to 10 स्क्वेअर पार्टच पाहिजे, यायलाच पाहिजे, ते महत्वाचं। मग 30 स्क्वेअर किती आलं? 900। आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण, 50 स्क्वेअर 5 शून्याचे काय करायचे? दुप्पट आणि 5 चा वर्ग 5 चा स्क्वेअर 25 किती आलं? मग 2500 2500। लक्षात येते का? बघ अजून एक एक्झाम्पल बघू, 70 स्क्वेअर शून्याचे काय करायचे? दुप्पट आणि 7 चा वर्ग 49 किती आलं? 4900 4900। किती सोपं आहे। मग तुम्ही घेऊ शकता 10 20 30 40 60 90 100 पण करू शकता। आता मी सध्या फक्त 2 डिजिट नंबर बद्दलच बोलतोय। आता आपण युनिट प्लेसला जर 5 असेल, दुसरा भाग दुसरा टाइप पाहायचा आपल्याला, तर बघा आता मग आता मला सांगा हे 25 स्क्वेअर आपल्याला पाठ आहे, येत आहे, तरी पण बघायचं आपलं ट्रिक बरोबर आहे का नाही ते पाहिजे। मला सांगा 25, आता 5 चा स्क्वेअर करायचा 25 आणि 2 च्या पुढची संख्या 3, त्यांचा गुणाकार करायचा 2 into 3 किती आलं? 6। मग ह्याचा स्क्वेअर किती आला? 625। कळतंय का? बघा आता दुसरा अजून एक एक्झाम्पल, 45 स्क्वेअर 5 चा वर्ग करायचा 25 आणि 4 त्याच्या पुढची संख्या 5, त्या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन किती आलं? 20। ते कुठं लिहायचं? 25 च्या डावीकडे, म्हणजे किती आलं? 2025। लक्षात येत आहे? आता 55 स्क्वेअर आपण बघा, आता यायलाच पाहिजे, तुम्ही काढलं उत्तर। बघा 55 स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 आणि 5 च्या पुढची संख्या 6, 5 × 30 किती आलं? 3025। मग तुम्ही तसंच पुढचे 85 95 105 ह्यांचे स्क्वेअर तुम्ही शोधू शकता। काय लक्षात आलं? आता आपल्याला तिसरा टाइप पाहायचा आहे, तर मग आता आपण तिसरा टाइप पाहू। स्क्वेअर करण्याचे वर्ग करण्याचे पहिले 2 टाइप एकदम सोपे होते। आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे। आता त्या तिसरा प्रकार म्हणजे काय? ज्या 2 डिजिट नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 हे सोडून ना म्हणतोय, कोणते? 1 2 3 4 6 7 8 9 हे डिजिट असतील, हे अंक असतील, तर त्यांचा स्क्वेअर। चला मग पटकन पाहू आपण। आता एखादा 2 डिजिट नंबर घेतो, 76 स्क्वेअर 76 चा स्क्वेअर वर्ग पाहायचा आपल्याला। आता बघा कसं आपण पटकन पाहायचा स्क्वेअर। आता सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं, अरे किती सांगतात सर काय, पण एकदा प्रॅक्टिस केली, तुम्ही सराव केला की तुम्ही पटकन सांगू शकता। पहा आता काय करायचं,
तर सुरुवातीला 7 फक्त 2 डिजिट नंबर बद्दल चालू आहे. 7 into 6 into 2 यांचा मल्टिप्लिकेशन करायचं. काय आलं मल्टिप्लिकेशन बघा, सगळी 12 7 84 84. काय केलं, हे 7 into 6 into 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचा. किती आला तो? 84 आला, 84 आला. आता काय करतोय बघा, मी नीट लक्ष द्या. आता ह्या 7चा स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर लिहायचे. 6चा 36 आणि 7चा 49 लिहिले. आता हे 84 घ्यायचं. आता 84 घेताना कसं लिहितोय बघा, हा शेवटचा डिजिट सोडायचा आणि त्याच्या पुढे लिहायचं 84 लिहायचं आणि यांची काय करायची ऍडिशन. हे 6 खाली तसंच 7 किती आले यांची ऍडिशन 17. बघा समजलं का बघा काय केलं ते. अजून एक एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल. आता बघा किंवा तुम्ही बघा पुढचं एक्झाम्पल 97 स्क्वेअर याचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला. मग याचा स्क्वेअर कसा शोधायचा बघा. पहिल्यांदा काय केलं बघा, 9 into 7 into 2 यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 9 into 7 into 2 ही ट्रिक आहे. हे 2 कसं आलं ते चला नंतर कारण सांगा. 9 7 63 गुणिले 2 126 126 बरोबर. आता काय करायचं हे समजलं. आता ह्या 9चा स्क्वेअर 81, ह्या 7चा 49. हा शेवटचा डिजिट सोडायचा आणि हे त्याच्या खाली लिहून काढायचं 1 2 6. यांची काय करायची ऍडिशन. हे 9 तसंच येणार खाली 10 1 4 9. लक्षात आलं. बघ किती वेळ फास्ट. गुणाकार करत बसण्यापेक्षा फास्ट आहे का नाही आहे. तिसरं एक्झाम्पल बघ. आता ह्याच्यामध्ये एक अडचण आहे. ते आता समजा 72 स्क्वेअर करायचं. मग त्याच्यासारखंच पहिल्यांदा 7 into 2 into 2 किती आलं 7 2 14 14 28. आता काय करणार 49. आता 2 चा स्क्वेअर किती 4. आता इथं लिहिताना काय लिहायचं 04 लिहायचं. इथं 2 डिजिट पाहिजे, 2 अंक पाहिजे कंपल्सरी. इथं कसं 36 चालतं, इथं 49 आलं. पण इथं 2 डिजिट आहे, हे 2 डिजिट आहे. पण इथं किती हा 1च डिजिट आहे. मग इथं आधी काय घ्यायचं 0 हे लक्षात ठेवायचं. आणि मग हे 28 हे शेवटचं सोडून इथं काय करणार 28 यांची बेस हे 4 8 1 1 5. समजतंय लक्षात आलं. अशा प्रकारचं अजून एखादं एक्झाम्पल पाहू. 43 स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर पाहायचा आपल्याला. बघा का स्क्वेअर काय करणार 4 into 3 into 2 4 3 5 5 2 24 किती आलं आहे 24 किती 16 किती. आता 9 म्हणलं की 9 इथं 0 9. आता 24 लिहायचं. कुठं लिहायचं ते इथं नाही लिहायचं, दुसऱ्या डिजिट खाली. हे 9 सोडून पुढे समोर 9 4 8 1. लक्षात आलं का बघा. अजून एकदा तुम्ही काय करा व्हिडिओ परत घेऊन एक्झाम्पल पहा. तिन्ही मेथड लक्षात आले. आणि अजून तुम्ही कुठले पण 2 डिजिट नंबर घ्या आणि त्याचा स्क्वेअर तुम्ही काय करू शकता पटकन करू शकता. आणि ह्याला कारण काय माहितीये का, तर इथं कोणता फॉर्म्युला वापरला हा a + b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरलेला आहे. काय अशा वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला अधनं आपल्या YouTube चॅनलवर देत राहील. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.